असा आहे ना, स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार, पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे, बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका, पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा. आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना, कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय, दिशा साल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून नितेश राणे खटकणारच तुम्हाला. स्वतःच्या मुलाचे थेरा अगर कमी केले असते, नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता, तर हे आज एवढा शिवाशाप दुसऱ्यांना द्यायची गरज भासली नसती. म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो, हिंदू समाजाचं काम करतो, आणि म्हणून मुल्ले मौलवींना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते. हे माझ्यासाठी मेडल आहे ना. हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही. अहो, ज्याला उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सिल्वर रोकला बसतो की 10 जनपदला, तरी दुसऱ्याचे बाप मोजू नये. सर, प्रत्येक वेळी त्यांचं असं म्हणणं असतं का जनतेच्या मनातलं मी करून दाखवणार आहे. याच्या आधी ते बोलले. अहो, लोकशाहीमध्ये जनता मतदानाच्या माध्यमातून आपलं मनातलं सांगत असते. लोकशाहीमध्ये जनतेने विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मनातलं काय आहे हे सांगून टाकलंय की आमच्या मनात महायुतीचं सरकार आहे, आमच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, आमच्या मनामध्ये शिवसेना आहे, आमच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सांगून टाकले. आता कसलं जनतेचं मन शोधत बसताय? दुसरं काय काम राहिलं नाही की काय? भाजपचे मंत्री सोफिया कुरेशी पाकिस्तानची बहीण म्हणून करतात, हेच का तुमचं खरं हिंदुत्व? काय सोफिया कुरेशी संदर्भात बोललं जातं भाजपकडनं. विजय शहा ही पाकिस्तानची बहीण आहे करून असं हे कोण बोललंय? विजय शहा जे मध्य प्रदेशचे मंत्री आहेत. मी स्टेटमेंट बघितलं नाही, न बघणार स्टेटमेंटला मी कसं बघू ना. परंतु सातत्यानं उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये असं वारंवार म्हणतात की माझा बाप चोरतात आहेत. शिवसेनेचा एकीकडे शिंदेचा मेळावा सुरू असताना ते म्हणतात की अरे, ज्याला महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांचं नाव, स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाज वाटायची, तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता किंवा एवढा अभिमान आहे ना, तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर. मग तू बाळासाहेबांचा मुलगा हे सिद्ध होतं. म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे. ते फक्त उद्धव ठाकरेचे बाप नाही आहेत. हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे.